सोया भरता भरता असं होईल म्हणून वाटत नाही. सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन करून सुरुवात केला दिवसाची. तर आज होता नाश्त्याला डोसा. मस्त दर्शन करून मग आल्यानंतर घरी नाश्ता ते केला. नाश्ता ते झाल्यानंतर घरापुढे आलते वासुदेव. लई दिवसाच्या बाद वासुदेव बी बघायला भेटले. वासुदेवचा तर शो खतम झालता. आता होता टीव्हीवर इंडियन आयडल बघायची बारी. मग इंडियन आयडल बघला. 4 रोज झालं सोया वाळा घातला होता. आज भारी होती पोते भरायची. पोते भरणं कुठं पण निसता टाइमपासच लई चोला. त्याला पोत्यामध्ये सोया टाक म्हणलं तर अर्धा पोत्या टाकला तर अर्धा बाहेर टाकला. माझ्या छोट्या भ्रातानं म्हणला की भैया आप पोते पकड के थक गए हो, तनिक विश्रांती लेकर काम कीजिएगा म्हणल्यानंतर मी बसून पोते भरायला सुरू. मेरे छोटे भ्राताने बोला की भैया पोते भरने का दायित्व मुझे सौंप दीजिए. मग काय मला बी तेवढंच पाहिजे होतं. आम्हाला आलती घोषणा. आमचे राजा म्हणले की तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला आमच्या राज्यामध्ये ठेवणार. आमच्या दोघांच्या असल्या हरकत्या बघून आमचा पप्पा फुल तापला होता. आमचं सोया भरणं पण निस्ती मस्तीच ज्यादा होती. सोया भरता भरता मजा आणि माझ्या पिताश्रीचा वादविवाद झालता थोडा. मस्त डोसक्यावर हात ठेवून आमची माय मस्त तमाशा बघू लागली. वादविवादामध्ये कानाखाली 2 उद्बत्या निघाल्या. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. कॅमेरामॅनला व्हिडिओ काढ म्हणलं तर कॅमेरामॅन भलतच काय करू लागला. उगच अवगच बसल्या जागी सोनीची जलजिरा वाल्याची मार्केटिंग करून टाकलं म्हणाला. जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये जलजिरा खायला असलात नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. कवा कोणतं काम दोघांना आम्ही नीट केलं म्हणायचंच नाही. कवा ना कवा काही ना काही करतच राहतो. सोया तिथं पोत्यामध्ये भरल्यानंतर आता भारी होती थप्पी लावायची. मस्त थप्पी ते लावून घेतला. थप्पीला आखरीचे 2-3 पोते होते. ह्याला म्हणलं आपण 1 2 3 म्हणून पोते फेकून म्हणलं नाही ना 1 2 3 म्हणायच्या आधीच पोते फेकून दिला. तर पायाला पार गोळे आले. काय सांगावं काय नाही म्हणाला. गाईस तुम्ही व्हिडिओ बघायला पण फॉलो करणा गेला. फॉलो करत उद्या एका अशाच नवीन ब्लॉग मध्ये.